सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 बघता बघता जाहिरात आली, नंतर फॉर्म भरले गेले, डेट वाढली गेली, वयवाढ मिळाली, नंतर जागा वाढ पण झाल्या, फिजिकल सुरुवात झाली, चिप प्रॉब्लेम झाला, त्याचप्रमाणे सेन्सरचे प्रॉब्लेम, हाईटमधनं बाहेर काढले, मार्क प्रतीक्षेपेक्षा कमी पडले, कट ऑफसुद्धा कमी जास्त लागले. आणि आता उद्या एवढं सगळं होऊन मी त्याच वेळी बोललेलो होतो की कशाही पद्धतीनं कितीही काय झालं तर हाईटमधनं बाहेर काढले म्हणून किंवा चिप प्रॉब्लेम चिप घोटाळा आहे म्हणून ते सरकार किंवा संबंधित घटक अजिबात माघार घेत नाही. आणि त्या पद्धतीनं पुढं गेलं आणि उद्या रविवार आहे आणि काही घटकांची लेखी परीक्षा आहे. सो एवढा मोठा संघर्ष उद्याच्या एका दिवसामध्ये संपला जाणार आहे. सगळं संपणार आहे, फक्त लक्षात ठेवायचं. त्यामुळं थोडक्यात आजचा जो व्हिडिओ असेल ते आपले जे काही आदरणीय विद्यार्थी असतील, मुलं मुली पालक असतील, या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना उद्याच्या ज्या ज्या घटकामध्ये लेखी परीक्षा होणार आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. खूप मोठा संघर्ष तुम्ही केलेला आहात. एक भरती असेल, 2 भरती असतील, पाठीमागे वेटिंगला असणार, फर्स्ट टाईम देत असतील, जे काही असेल ते असेल. तर एवढं लक्षात ठेव, फिजिकलला जास्त मार्क आहेत म्हणून म्हणजे काय म्हणतात ते आनंदानं होत्याचं नव्हतं करशील. आणि त्याच पद्धतीनं ज्याला फिजिकलला कमी मार्क आहेत त्याला अजिबात घाबरायची गरज नाही. सो अशा पद्धतीनं उद्या काय करायचं याच्यावरती एक थोडक्यात हा व्हिडिओ असणार आहे की परीक्षेला जात असताना किंवा परीक्षा देत असताना त्या 90 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुला काय करायचं आहे आणि लेखी परीक्षेमध्ये बाजी कशी मारायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत. सुरुवातीला एक विनंती करतोय, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीनं टेलिग्रामवरती एक नवीन जे काही ग्रुप आहे ते आपण ओपन केला आहे की महाराष्ट्र पोलीस भरती करणारे जे मुलं मुली असतील, जी कट ऑफमध्ये बसलेले आहेत, ज्यांना कट ऑफ बसतोय असं वाटतंय, पुणे मुंबई अजून कट ऑफ लागणं बाकी आहे, अशांसाठी एक ग्रुप तयार केला ज्याच्यामध्ये आपण लेखीसाठी मोफत मार्गदर्शन करणार आहोत. तर त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या सूक्ष्म काही गोष्टी आहेत की लेखीला शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा 85-90+ कसा पद्धतीनं स्कोअर करायचा याचं अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला काय असणार आहे, मार्गदर्शन असणार आहे. तर पटापट लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. तर जसं मगापासून बोललो तसं उद्या रविवार आणि उद्या भरपूर मुलांची लेखी परीक्षा आहे, मुलींची. तर एक गोष्ट खूप महत्त्वाचं, जाताना काय घेऊन जायचं त्या गोष्टी हॉल तिकीटवरती सूचना दिलेल्या आहेत, त्याच्यावरती जास्त काही बोलणार नाही. हॉल तिकीट घेऊन जावा, कलर जोरस घेऊन जावा. आयडेंटिटीसाठी ज्या हॉल तिकीटवरती जन्मतारीख आहे त्या जन्मतारखेला मॅच होणारे आयडेंटिटी कार्ड घेऊन जावा. एकाला 2 घेऊन जावा. तुमचे पेन असतील ते सुद्धा 2-2 घेऊन जावा. जाताना वॉटर बॉटल ट्रान्सपरंट घेऊन जावा. एवढं काही MPSC सारखं तिथे एक्झाम घेणार नाही तरी पण सांगतोय, ज्या सूचना आहेत त्या देतोय. वॉच वगैरे साधं घेऊन जावा. सगळ्यात महत्त्वाचं आता की पेपर सुरू झाल्यापासून पेपर संपेपर्यंत तुम्ही काय करणार, आणि दुसरी गोष्ट पेपरला जाऊपर्यंत तुमची कंडिशन काय असणार ह्याच्यावरती उद्याचा पेपर किंवा तुमची परवाची जी काय वर्दी आहे ती फिक्स होणार आहे. तर लक्षात घ्या, तुम्ही जर आजपासून घाबरलाय, तुमचे मित्र, तुमचा शेजारी, तुमचे मोटिवेटर जे काय असतील, कोण तुम्हाला तुम्ही जे फॉलो करताय ते तुम्हाला सांगत असतील वगैरे की असं होणार आहे तसं होणार आहे वगैरे, अजिबात कोणी घाबरून जाऊ नका. बिंदास जावा. जर खरंच हार्डवर्क केला असेल तर 100% कोणालाही विदाऊट एनी हार्डवर्क करणाऱ्या मुलींना घाबरून तुम्ही जर तलवार टाकली तर तुमची शिकार झाली म्हणून समजायचं. तर आता एवढंच सांगतोय की खरंच गाजला असेल किंवा जे काय अभ्यास केला असेल ते डोक्यात घे, रिव्हिजन मार, पॉझिटिव्ह राहा, घाबरू तर अजिबात नकोस. वेळेवर 1 ते 1.5 तास अगोदर पोच, शांत बस. आज जात असताना एकदम निवांत जा. तुम्हाला डिस्क्वालिफाय कोण करणार नाहीत. हॉल तिकीट हाय, कसं चेक करतील, फर्स्ट टाईम देतोय, काय होणार आहे, काय विषय नाही. आपले रेग्युलर जसं की 10वीचे बोर्डाचे पेपर असतात तशा पद्धतीनं, 12वीचे बोर्डाचे पेपर असतात तशा पद्धतीनं फर्स्ट टाईम कोण असेल त्याला सांगतोय, आणि ज्याला अनुभव आहे त्याचा काही विषयच नाही आहे. सो लेखी परीक्षेला जात असताना आतमध्ये गेल्यानंतर लगेचच पेपर चालू होत नाही. तुम्हाला अर्धा-पाऊण तास बसायला लावतात. एकदम शांत पद्धतीने बसायचं. लक्षात ठेव, 1.11 सेकंदाच्या वरती, 1 मिनिट आणि 11 सेकंदाच्या वरती तुला कोणत्याही प्रश्नावरती थांबायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं, सरासरी बघायला गेलं तर 1 ते 1.25 मिनिटाचा अवधी तुम्हाला आहे एका प्रश्नासाठी. त्यामुळं
मॅथ्स रिझनिंगला जास्त वेळ लागतो, रिझनिंगला त्यातल्यात कमी वेळ लागतो, पण मॅथ्सला जास्त वेळ लागतोय. तर करायचं काय, तर एकच गोष्ट करायची की जे बाकीचे सब्जेक्ट आहेत जसं मराठी ग्रामर काय बिडवायला लागत नाही, ऑप्शनमध्येच उत्तर असतात, पटकन पूर्ण बेसिक सगळे कन्सेप्ट क्लिअर असतील तर पटापट उत्तर येतात. त्याला 1.11 सेकंद लागत नाहीत, कुठं कुठं 10 सेकंदात, कुठं कुठं 20 सेकंदात सुद्धा उत्तर येतात आणि पुढची 1 मिनिटं तुमची वाचतील. असे टाइम सेव्ह करून तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेला वेळ द्यायचा आहे. बघा काय म्हणतोय. त्याच पद्धतीनं पेपर चालू झाल्यानंतर अजिबात टोकाला म्हणजे पहिला प्रश्न धरल्यापासून ते शेवटचा प्रश्नापर्यंत एका सलग वडत गेलाय आपलं, गोल करत गोल करत गोल करत वगैरे वगैरे अजिबात चालणार नाही. त्याच्या आधी थोडं मागूया की तुम्ही OMR शीट भरत असताना जे गोल आहे ते प्रॉपर गोल करा. अजिबात रोल नंबर वगैरे काही चुकवू नका, नाहीतर मग रोल नंबर चुकला की तिथले जे काही पर्यवेक्षक असतात ते तुम्हाला भीती घालतात. भीती गाठली की मग झालं डिमोटिवेट, घाबरलो आणि मला वाटलं आता माझं काय होणार नाही. अजिबात घाबरू नकोस. जरी तिथं चुकलं तरी पण तुझं काय होत नाही, पेपर चेक होतोय. फर्स्ट टाइम असशील तर नो प्रॉब्लेम, 2-3 भरत्यांचा अनुभव असेल तर तू चुकणार नाहीस हे आपल्याला मान्य आहे. तेव्हा प्रॉपर जात असताना अजिबात घाबरू नका. जे OMR शीट आहे ती प्रॉपर भरा, कार्बन शीट आहे ती येताना घेऊन या. त्याच पद्धतीनं दुसरी गोष्ट, प्रश्नपत्रिका सुरुवात झाल्यापासून मगाशी जसं बोललो त्या पद्धतीनं पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत तुम्हाला कंटिन्यू एकसारखे प्रश्न सोडवायची गरज नाही. एक काम करा, जे इझी लेवलचे क्वेश्चन आहेत 100% शुअर शॉट तुम्हाला येतात ते पहिला टॅकल करा, ते पहिला सोडवून घ्या. येस. दुसरी गोष्ट, जे मॉडरेट लेवलचे जे काही 15-20 असतील ते सोडवून घ्या. आणि शेवटची 10 मिनिटं तुम्ही जे टाइम सेव्ह केला आहे मगापासून सांगितलं तुम्हाला, त्या टाइम सेव्हमध्ये ते उरलेले 8-9 क्वेश्चन जे आहेत ते सोडवायला घ्या. त्यातनं सुद्धा सुटले नाही, टाइम संपत आला, शेवटच्या 1-1.5 मिनिटामध्ये काय पण कर, उरलेले 4-5 गोल 10 गोल राहिल्यात ते सगळे तुक्का मारून सोडवू नये, कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. जर तुला 10 पैकी 4 मार्क जरी पडले तुक्का मारून तरी सुद्धा तू मिनिटमध्ये येऊ शकतोयस. पण 10 पैकी 10 जरी तू सोडवला नाहीस, असंच टाइम आउट झाला म्हणून पर्यवेक्षकानं तुझी OMR शीट काढून घेतली आणि तर तुला ते तसेच मार्क जाणार, मार्क मिळणार पण नाहीत. मग अशांत तसे मार्क मिळणार नसतील तर काय विषयच नाही, निगेटिव्ह मार्किंगचा मॅटरच नाही आहे. ह्याच्या पाठिंबाच्या भरतीला सुद्धा काही मुलं लेखीला क्वालिफाय झालेली होती आपलीच, आणि त्यांना माहीत पण नव्हतं, म्हणजे ऑनलाईन बॅचच्याबद्दल बोलतोय, की निगेटिव्ह मार्किंग नसतंय सर. त्याला वाटलं निगेटिव्ह मार्किंग आहे, त्यांनी सोडवलंच नाही आणि मग 50-60 सोडवलं आहे आणि त्यातले 30 मार्क पडल्यात, झाली शिकार. आणि तिकडं त्यांना 44, 42, 43 वगैरे अशा पद्धतीने एकीचे स्कोर होता. सो अशा पद्धतीनं मोठी चुका अजिबात करू नका. घाई गडबडीत उत्तर एक काढताय, जास्त करून गणित बुद्धिमत्तेसाठी उत्तर तुम्ही एक काढताय आणि OMR शीटमध्ये दुसरंच लिहिताय. ए ऑप्शन असेल तर तुम्ही C लिहिताय, B असेल तर D लिहिताय, असं नाही चालणार. ह्या छोट्या छोट्या चुका होतात. उद्यापासून मेसेज यायला सुरुवात होतोय बघा, सर लय मोठा गोंधळ झाला, ते 2 मार्क माझ्या हातातले गेले नसते ना तर आज मी वर्दीमध्ये असतो. आणि तेच वाक्य भरतीतून तुम्हाला बाहेर काढून टाकलेले आहेत. समजलं काय म्हणतोय. त्यामुळं अतिशय महत्त्वाचं, टाईमकडे लक्ष द्या. शेवटच्या 10 मिनिटामध्ये जेवढे राहिले तेवढे सगळे गोल करून टाका, काय पण करा. पण एक पण विदाऊट गोल न करता जर आला मी म्हणतोय तर तुमचे मार्क असे पण जाणार आणि तसे पण जाणार. त्यापेक्षा सोडवून या, 100 पैकी 100 सोडवा, प्रॉपर नियोजन करा. पाठीमागं हार्डवर्क केला असेल तर प्रॉपर नियोजन करून लवकर वर्दीवरती यायचं असेल तर उद्याचा 1 दिवस आहे, लक्षात ठेव. येणारी दिवाळी ही जबरदस्त असणार आहे, गुढीपाडवा 100% वर्दीवरती साजरा करणार तू. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पुढचे सगळे सण तुला वर्दीवरती बघायचे असतील तर उद्याचा दिवस गाजवायला लागतो 100%. ठीक आहे. त्यातल्या त्यात मराठी ग्रामरमध्ये जे काही रेशो असेल, जे काही 23-24 प्रश्न असतील त्यापैकी 20 ते 22 प्रश्न तुला आलेच पाहिजेत, एवढं लक्षात ठेव, कारण ते हातचे मार्क आहेत, तिथं घालवायचे नाहीत. दुसरी गोष्ट, गणित बुद्धिमत्ताचे सुद्धा सगळे हातचे मार्क आहेत, तिथं जाता कामा नये. राहिला विषय गणितचा, गणितला पण जो काही रेशो असेल 22, 23, 24, 25 प्रश्न असतील, जे काय असतील तर त्यापैकी 2-3 जर सोडले तर तुला 19-20 प्रश्न बरोबर आले पाहिजेत. राहिला विषय GK-GSचा. GK-GSमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल, स्कोरिंग सब्जेक्ट, अजिबात मार्क जात नाहीत, त्यामुळे तिथं मार्क घालवू नकोस. हिस्ट्री सेम. राहिला विषय ते सायन्स आणि ते रोग आणि ते हाडांची संख्या आणि ह्या त्या लवकर रट्टा मार, आजच्या संध्याकाळी रट्टा मार, नाहीतर उद्या सीट गेली म्हणून समज. रोग, त्यांच्यावरती उपचार आणि बेसिक सगळ्या गोष्टी सायन्समधल्या एक प्रश्न फिक्स असतोय, त्या पद्धतीनं दिवस म्हणजे दिनविशेष हे ते सगळ्या गोष्टी कर.
पुरस्कार, अवॉर्ड, क्रीडा विशेष, मरणोत्तर वगैरे हे ते सगळे कंप्लीट कर, त्यानंतर उद्या वर्दी भेटणार आहे. वेळ आजची आहे तुझ्याकडं, काय पण करून शांत डोक्यानं उद्या कार्यक्रम कर. उद्या पेपर झाला की 100% या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एक मेसेज कर की सर लेखीला मी 85 घेतल्यात आणि तिकडं मला 40 आहे, मी निवड यादीत येणार काय. तुला मास्टर विशाल सर सांगतील की काय झाले आणि काय नाही. प्रॉपर सगळं मार्गदर्शन असणार आहे, टेन्शन घेऊ नका. भरती पडायच्या आधीपासून आपण 3 महिने तुम्हाला मार्गदर्शन करतोय. उद्या लेखी परीक्षा आली आणि इथंपर्यंत आहे हे राहू दे. लेखी परीक्षेचा कट ऑफ, त्याचे आन्सर की, त्याचं मेडिकल, त्याचं डॉक्युमेंट, त्याचं जॉईनिंग कधी येणार एक आठवडा अगोदर तुम्हाला सांगणार आहे. टेन्शन घ्यायची काही गरज नाही, पण त्यासाठी चॅनल पहिला सबस्क्राईब करावं लागेल, कारण तरच तुम्हाला इन्फॉर्मेशन ती अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटणार आहे. सो ह्या शेवटच्या दिवसामध्ये आजचा शेवट दिवस आहे बघ, काय पण कर. बापाला कामाचं बंद करायचं असेल तर उद्याचा दिवस आहे. तुला ग्राउंडवर जायचं बंद व्हायचं असेल तर उद्याचा दिवस आहे. आईला असंच फाटक्या साडीमध्ये चोळीमध्ये बघायचं नसेल तर उद्याचा दिवस आहे. त्या आईबापाचं कष्टाचा म्हणजे जे काही बोजा तो कमी करायचा असेल तर उद्याचा दिवस आहे. चौकात बॅनर लावायचा असेल तर उद्याचा दिवस आहे. लक्षात ठेव, वर्दीवरती यायचं असेल तर उद्याचा दिवस आहे. सगळं काय जे असेल ते उद्याच्या दिवसामध्ये आहे. सो एवढी मोठी मोहीम उद्या असेल तर लक्षात ठेव, आज तुझी तयारी जोरात पाहिजे. सगळा विषय इथला आहे, मेंटॅलिटी आणि पॉझिटिव्हिटी, माइंडसेट ज्याचा झाला आहे तो उद्या जिंकणार आहे. त्यामुळे शांत डोक्यानं जावा, अजिबात मिस्टेक करू नका, घाई गडबडीत काय करू येऊ नका, नाहीतर परत ये माझ्या मागल्या त्याच पद्धतीनं चुका करू नका. लक्षात ठेवा. सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना एक सांगतो की यश फक्त आणि फक्त ते अर्ध्या पावलीपेक्षा सुद्धा कमी दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे. उद्याचा पेपर झाला की सगळे पेपर तुम्हाला विश्लेषण येतील, कारण त्यासाठी सगळे चॅनलवाले बसलेलेच आहेत. त्यामुळे टेन्शन काही घेऊ नकोस. तू घरात येईपर्यंत पेपर येतोय, त्याची उत्तरे येतात, तू लगेच स्कोरिंग कर आणि लवकर या स्क्रीनवरती व्हॉट्सअपला मेसेज कर. 100% तुला सांगेन की तू पेपरला बसतोयस आणि लेखीला सुद्धा क्वालिफाय होतेस आणि सगळंच होऊन जाईल तुझं. सो हार न बारता लवकर फक्त माइंडसेटचा विषय आहे आजचा. आजची रात्र आहे, उद्याची सकाळ आहे आणि उद्यापासनं आयुष्यात अंधारात किंवा उद्यापासनं आयुष्य हे अंधारात कधीच नसणार आहे, कारण की परवापासनं अंगावरती वर्दी असणार आहे. लक्षात ठेव, सुखाची झोप ही उद्या संध्याकाळपासूनच लागली पाहिजे. लक्षात ठेव. त्यामुळं गेले खूप काही महिने जे आम्ही तुमच्या समोर जरी नसलो तरी पण ही जी तळमळ आहे ती सगळी तळमळ तुमच्यासाठी आहे. लक्षात ठेवा. त्यामुळं कुठंतरी वर्दी आल्यानंतर विसरू नका, एक हक्कानं मेसेज करा ह्या नंबरवरती की सर फायनली आय एम सिलेक्टेड इन मुंबई पोलीस, पुणे पोलीस, रत्नागिरी पोलीस आणि जे काय असेल ते असेल. लक्षात ठेवा, कारण की ह्यासाठीच हा अट्टास आमचा सुद्धा चालू आहे. सो अतिशय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं इतर जी मुलं आहेत, इतर जिल्ह्याची मुलं अजून फिजिकल चालू आहे, मुलं मुली फिजिकल चालू व्हायचं आहे, काही घटकांची झालेली लेखी बाकी आहे, अशा मुलांसाठी एक गोष्ट सांगतोय. तर तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी 15,323 पसंतची असलेली PDF आपण घेऊन आलो आहोत, ज्याच्यामध्ये 36 जिल्हा पोलीस भरतीचं मार्गदर्शन केलं आहे. सोबत सगळेचे सगळे घटक घेतलेले आहेत, जसे की शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल. त्याचबरोबर सगळेचे सगळे विषय कव्हर केलेले आहेत. मराठी ग्रामर, मॅथ्स, रिझनिंग, GK GS, पोलीस प्रशासन, तांत्रिक प्रश्न, जिल्हा स्पेशल असेल 1984 पासून ते 2024-25 पर्यंत वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे क्वेश्चन आणि त्याच पद्धतीनं अतिसंभाव्य प्रश्न असतील. हे सगळे याच्यामध्ये दिले. त्याचबरोबर तुला 22-23च्या पोलीस भरतीचा इतिहास सांगतोय आपल्या PDFचा. त्यावेळी 4,500चा ठोकळा होता, यावेळी 15,500चा ठोकळा आहे, तब्बल 3 पटीनं मोठा आहे. लक्षात ठेव. त्यावेळी 53 प्रश्न होते आणि ह्यावेळी 80+ प्रश्न पेपरला असणार आहेत. त्यामुळे एक PDF तुझी जिंदगी बदलून टाकणार आहे. या PDF सोबत तुला 99 रुपयाचा डायरेक्ट प्लॅन सुद्धा मोफत भेटणार आहे. एकंदरीत 99 रुपयाचा डायरेक्ट प्लॅन प्लस हे जे काही 15,323 पसंतची असलेली PDF आहे, 799 रुपयाची PDF तुम्हाला आज मिळते घर बसल्या फक्त आणि फक्त 399 रुपयेमध्ये. फक्त आणि फक्त 399 रुपये. फक्त वन टाईम रेफर करा, कळून येईल तुम्हाला की काय इतिहास आहे या PDFचा. त्यामुळे निकालात यायचं असेल तर लवकर या स्क्रीनवरती एक मेसेज करा, पेमेंट करून घ्या. तुम्हाला 5 मिनिटांमध्ये PDF भेटेल. PDF डिलीट काय होणार नाही. 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष, किती वर्ष वापरू शकतोयस. एकदा घेतली की परत घ्यायची गरज नाही. सो अशा पद्धतीनं महाराष्ट्रात गाजलेली, वाजलेली आणि तुला निकालात घेऊन येणारी PDF आपण देत आहोत. समजलं काय म्हणतोय. सो वेळ न घालवता या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. ही जर वेळ परत गेली तर डिसेंबर-जानेवारीला जी भरती पडणार आहे त्याचं फिजिकल सेम ह्याच दिवसामध्ये होईल. त्याचं जॉईनिंग 2027ला होईल.
एवढा वेळ तुला थांबायचं असेल तर निवांत राहा. तुला थांबायचं नसेल, शेवटच्या 10-15 दिवसामध्ये वर्दीत यायचं असेल तर 100% फक्त एकदा हा 15,000+ ठोकळा घेऊन बघ. PDF व्हॉट्सअपवरती 5 मिनिटांमध्ये भेटून जाणार आहे. सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना उद्याच्या लेखी परीक्षेसाठी शुभेच्छा देतोय. उद्या लेखी परीक्षा झाल्यानंतर या स्क्रीनवरती फक्त एकच मेसेज टाका, तुमचं नाव, भरती जिल्ह्याला जिल्हा, तुमची कास्टसाठी असणाऱ्या जागा, तुमचं रिझर्वेशन काय असेल तर असेल, नसेल तर नो, एवढं मला पाठवा. तुमचे फिजिकलची मार्क पाठवा, टोटल किती होते ते पण पाठवा. तुम्हाला एकच मेसेज येणार आहे की तयारीत राहायचं, गुलालाची पोती आणून घरात ठेवायचे आहेत, मोहीम तू जिंकलेला आहेस. आणि जर काटावा असेल तर काटावा आहे म्हणून सांगणार, आणि जर होत नसेल तर होत नाही म्हणून सांगणार. सो आपल्या सगळ्या मुलांना आपण रिप्लाय दिलेला आहे. 2-3 दिवस तब्येत डाऊन होती तर जवळजवळ 3,000 मेसेज पेंडिंग पडलेले आहेत. सो आज जरा बरा झालोय. सो आजपासून रिप्लाय द्यायचा प्रयत्न आपण करणार आहोत. सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.